मध्ये ज्या वेळेला मुंबईचं सांस्कृतिक माहेरघर मुंबईचं कोणी होणार ते सुद्धा 2% मी मेंबर आहे. 25 पेक्षा जास्त समाजात नाही. म्हणून मला स्वतःला आपण अवघड वाटतो. त्यामुळे तुमच्याकडे प्रत्येकाने वाटलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण सभासद आहोत. आणि मुख्यत्वे आपण पावन कार्यक्रम मोदक मांडली आहे. त्याचं कारण तुम्ही हा मुलाखत आहे. मी फक्त एका मध्ये एका माझा बोलतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला प्रधानमंत्र्यांच्या आपण सभापती आपल्याला माफक दरात मिळेल त्याचा थोडा हातभार आहे. देवेंद्र शिंदे श्रीलंका भेटला हे आपल्याला काही नवीन नाही. आपल्याला अगोदर आपला आंतरिक वाचन त्याचा दुसरा कार्यक्रम 12 जानेवारी 2019 संदीप चौकर यांच्या घरी झाला होता. आणि त्यावेळी मधुमकेश कर्णिकांची तंत्रची कथा वाचली होती. आणि हीच कथा 2019 ला कर्मचाऱ्याच्या आंदोलनाची वाचली होती. आणि त्या आंदोलनामध्ये त्याला बक्षीसही मिळालं होतं, ज्याची अनाउन्समेंट मी केली होती. आणि ते अनाउन्समेंट करताना मी थोडंसं मजा केली. कारण पहिल्या तिसरं बक्षीस वाचलं, दुसरं बक्षीस विजय दिलं आणि पहिलं बक्षीस दर्जाला होतं. मी 1 मिनिटाचा पॉज दिला आणि एवढं म्हणालो थांबव घंटा नका तुमचं बक्षीस तुम्हाला झालं. आणि तेव्हा नाना पाटेकरांनी पण मला दाद दिली कौतुकाची तर कोणी कॉन्फिडन्स खूप छान बोलतात. त्यानंतर श्रीलंका थिएटर आपल्याकडे आले होते 2022 13 नोव्हेंबर 2022 आणि पुस्तक किनारा आपलं याचं अरुणा ढेरे यांच्या कथेवर त्यांनी अभिवादन केलं होतं. त्यानंतर आज 4 वर्षांनी झालेली माझी श्रीलंका विनंती आहे श्रीलंकाला की तुम्ही वर्षाला एकत्र येत जा. आणि श्रीलंका थिएटर्स यांची ओळख करून देण्यात आली माहिती मी आपलं वाजवण्याचं शेंडे राजा भोसले तिला बोलतो आणि त्यानंतर हॅलो, आवाज येतो सर्वांना? काकाने अगदी बरोबर ओळख करून दिली माझी शेंडे पण बरेच दिवस थोडा गायब होते पण आता येत जाईल मी. तर आपल्या अंधेरी वाचन कक्षाच्या 52व्या अभिवाचनाच्या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. श्रीरंगाबद्दल मी थोडक्यात माहिती देते. श्रीरंग थिएटरची स्थापना 2016 साली झाली. मागील 8 ते 9 वर्षांपासून अभिवाचन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी. या 9 वर्षात विविध राज्यातील 18 ते 19 स्पर्धेत सांघिक तसेच वैयक्तिक सर्वोत्कृष्ट अभिवाचक म्हणून संस्था तसेच संस्थेतील इतर कलाकार यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. ग्रंथालय अभिवाचन स्पर्धा सलग 2 वेळा सांघिक तथा वैयक्तिक सर्वोत्तम अभिवाचक संघ. दार्वेकर चाळीसगाव अभिवाचन स्पर्धा सलग 2 वर्ष सांघिक तथा वैयक्तिक विजेता संघ. उन्मुक्त कलाविष्कार सलग 2 वर्ष सांघिक तसेच वैयक्तिक विजेता संघ. नाट्य रसिकहोन 3 वर्ष सांघिक तसेच वैयक्तिक विजेता संघ. इंद्रधनुष कलाविष्कार सांघिक तथा वैयक्तिक विजेता संघ. कंट्रोसियस करंडक सांघिक तसेच वैयक्तिक विजेता संघ. अखिल भारतीय नाट्य परिषद शतक महोत्सव नाट्य जागर स्पर्धा ही संपूर्ण भारतभर घेण्यात आली आणि त्या स्पर्धेत सांघिक तसेच वैयक्तिक पुरस्कार संघ. नवचषक साहित्य अभिवाचन स्पर्धा यात सांघिक तसेच वैयक्तिक पुरस्कार संघ. आणि अशा अनेक स्पर्धांमध्ये श्रीरंगने भव्य दिव्य कामगिरी केली आहे. तसेच सांगायला अभिमान की आजवर अशी एकही स्पर्धा राहिली नाही की ज्या श्रीरंगने पारितोषिक घेतलं नाही. सर्व स्पर्धा व्यतिरिक्त द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, शाहू शिक्षण मंडळ शहाड, पु ल देशपांडे नाट्यकट्टा, जयंत पवार यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय कल्याण, बोलो उत्सव उत्कृष्ट इव्हेंट कर्जत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई अशा अनेक ठिकाणी श्रीरंगने विविध विषयांवर लेखकावर अभिवाचन सादर करून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले व मराठी साहित्याविषयी माहिती दिली. तसेच लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन पद्धतीने विविध विषयांवर रसिक श्रोत्यांचे अभिवाचन करून मनोरंजन केले. तसेच श्रीरंगने काही उल्लेखनीय कार्यक्रम केले म्हणजेच
नाटक, अभिनय, दिग्दर्शन व एकूणच नाट्य कलाकृतीबद्दलची अगदी सोप्या शैलीत माहितीपर कार्यशाळा आयोजित केल्या. तसेच काही वर्ष इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संमेलनात काही माहितीपर सादरीकरणही केले. बाल अभिवाचकांसोबत शो देखील त्यांनी केले. लहान मुलांसाठी अनेक स्पर्धा घेण्यात येतात. सांगायला आनंद की अंधेरी वाचन कट्टावर आजपर्यंत 2 वेळा श्रीरंग यांनी कार्यक्रम केलेले आहेत. आजही श्रीरंग अनेक ठिकाणी विविध विषय, लेखक, कवी यांच्यावर अभिवाचनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. धन्यवाद. आणखीन एक गोष्ट, कालच देवेंद्रला प्रदीप कवरे यांचा फोन आलाय आणि प्रदीप कवरे अरुणरावने काहीतरी करतायत अभिवाचन, त्याच्यामध्ये देवेंद्रचा सहभाग असेल. अभिनंदन देवेंद्र. पुष्टी सूत्र मी देवेंद्रकडे दिलं. वेगवेगळ्या चौदाचे अभिवाचन साधन एक दमाविराज यांची व्यक्तीची शिकवण आणि दुसरं रणजित देसाई यांचं ताजमहल. 2 वेगळ्या कथा आहेत, 2 वेगळे जॉनर आहेत. आणि काय आहे ते मला अभिवाचनाच्या माध्यमातून मी देवेंद्र शिंदे, सिद्धांत साळवे आणि मानस दामले. सुरुवात रणजित देसाई. वास्तवांशाही इतिहास आपल्याला अधिक कलासंग्रह पहिले रसिक मनाची नागिष्ट पात्रे आपल्या एखाद्या स्वप्नाप्रमाणे वावरतात आणि एखाद्या कलेसाठी अथवा प्रेमासाठी ते आपले जीवन उद्ध्वस्त करून देतात. श्रीरंग समिती सादर केले ताजमहल. लेखक रणजित देसाई. साहेब, कोण साहेब? नियंत्रण नसतं चालतं. तुम्हाला सांगते भव्य संगीत तालडी साक्षरंत दुग्धरंग चांदण्याच्या बुद्धेने पायात 2च दिसतात. सूर्याच्या वृक्षाला भेटून बसलेल्या वारशीचा चंद्र ओढणीच्या परिसराला मुग्ध होऊन असत. पण आता दरवेळी बंद झालेला म्हणजे सकाळपर्यंत उघडणार नाही. याचा माझ्या मला व्याकुळतेची एक पोकळी निर्माण आणि त्या बाहेर सूचना कानात बंद लागली. अहो साहेब, अहो 12 वाजता बंद सागरा शहरात खर्च करून चांगला घराला ताज पाहण्यासाठी जेव्हा मी कापच्या भूमीचा प्रवेश केला तेव्हा एका आगामी प्रभूर भावनेचा स्पर्शाने प्रारंभ केला. रात्र निर्माण लागली आणि घराला हादराला कळलं आणि अचानक जाग तेव्हा 2 वाजून गेले. मी ताजकडे पाहिलं. त्या भव्य नाट्यमध्ये जेव्हा चंद्रकिरणाचे कोमल पार्श्वभागावरून टाकून मला बंद केलं. या सौंदर्याच्या महान दौलतीची क्रिया माझ्या एकट्यावर होती. अनिमिष देवरांनी सौंदर्य पाहतच राहावं असं मला वाटलं, पण माझ्या अंतरंगाला वेगळीच साथ मिळाली. माझी पावलं आपोआपच रंगरंगाच्या चिरेवंत दृष्टीवर पुढे पोहोचली. ताजे वळसा घालून चंद्राच्या शांत प्रकाशाशी पुष्कळी चुंचुणाऱ्या आनंदाच्या अस्त्रात स्पर्धा केली. ताजच्या प्रवेशद्वाराने पार करून मी ताज पावलं. चंद्रप्रकाशातील छाया प्रकाशाच्या रंगाने हुतात्मी रंगून असताना उभीचाच वाटत. तो सुट्ट्याच्या जीवाने पाण्याची थंड झोप मला चाटून गेली. माझ्या अंगात सारखं काटत लागलं. तो सावध येणं म्हणून मी माझा श्रांत मस्तकेचा चौथऱ्याकडे दिसला. ताजच्या उज्ज्वल माझी तरी पावलं सवय पुष्कळाने जलमेघलेवर आनंदाच्या पडछाईचे वन क्षणभर थरथरले. सूर्याची झाडं भरलेल्या अंतःकरणाला गेलावली आणि भरूभरू ताजचा दरवाजा उघडला. मी डोळे विस्फारून पाहिलं. त्या उघड्या दाराला मोठी उंचवली व्यक्ती संत संत पावलं आली. ताजच्या बाहेरच व्यक्ती थांबली. अमराच्या छायेतून या व्यक्तीची आकृती माझ्या अंतःकरणावर लोळली. लांबसडक नाक, कुरटी दाढी,
आणि मानवी गुलाले केस यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्याला एक उग्रत्व प्राप्त असतात. त्या व्यक्तीने काचकडे अनिमिष नेत्रातून पाहायला सुरुवात केली. वाऱ्याचा गुरुदेवाच्या खांद्यावरून उडणारा कायदा सुद्धा फडकला व त्या व्यक्तीच्या पायातील जरीचा चढावावरील लक्षी क्षणभर उजळून दिला. पण त्या व्यतिरिक्त इतर कोणती जिवंतपणाची सामूहिक लागली. सुरूची झाडं त्या सुंदरपणावर थरथरत होती. भूतात्मीच्या भीतीला माझ्या थरथरणाऱ्या हातातील शिस्वी चिकाटी निसर्ग खरंच त्या शांत आणि गंभीर वातावरणात तो आवाज थकून दिला. त्या व्यक्तीने संपूर्ण त्या व्यक्तीची नजर मला दिसत होती तरी भेटूच तिने माझी वाचनासाठी संपूर्णपणावर पाहून जातात. त्या व्यक्तीने माझ्याकडे यायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तिने मला प्रश्न केला, समोरची व्यक्ती पुस्तकालेल्या दृष्टिकोनासाठी चिन्ह पडावं असते. तिला काचकडे आपली दृष्टी परत टाकली आणि क्षणभरच त्या व्यक्तीचा डोळ्यात चेहरा उजळून गेला. पण त्या दर्शनातच माझी सर्व बुद्धी नष्ट झाली. मी म्हणालो ते सौंदर्यातील कास्त अगौतिक सौंदर्य फार असता त्याच धुंदीत मला झोप लागली. पाणी करण्याने मी दिसलो असे नाही आणि जेव्हा झालं ना तेव्हा साहेबाचे बंद झाले होते. त्यामुळे मी इथं अडकून पडलो. माझ्या शब्दाने अगदी त्या व्यक्तीला जाणवलं असावं. ती म्हणाली, घेऊ नकोस, नका घेऊस, समजलं. अरे तुला मानून फार आनंद वाटला होता. आज काही वर्षांनी तुझ्यासारख्या प्रवासाची गाठ पडली. पण समाधान नाही झालं. किती वेळ पाहिलं तरी समाधान होतच या अगतिक सौंदर्याचा आणि प्रेमतेचं वर्णन मी कसं करू. मृत्यू शरीरावर मिळेल पण भीतीच्या दिव्य स्पर्शाला आधाराने बाजूला दिसते. तिची मनाची व्यापक दृष्टिकोन व्यतीत करते. एक कनिष्ठ प्रेमाच्या सामर्थ्यानं अश्रून हे सुंदर शिल्प निर्माण करणारं सम्राट शहाजहान मला आठवलं. धन्य शहाजहान. नाही काय तुम्हाला शहाजहान आठवलं. अर्जुन बांधकरी त्याचं अगदी प्रेम तुमच्या नेत्रांसमोर उभं राहतं. होय ना. मला शब्दातील उपास सहज होईल नाही का. ते खोटं आहे का. शब्दांच्या भूताकडे अलौकिक प्रेमाने त्याचा आज निर्माण झाला. सारी जगात लोक येते मूर्ख त्याचं अलौकिक प्रेम. पण ज्याच्या अंतर्करणाच्या गाभाऱ्यात अलौकिक शिल्प असतं, ज्याच्या अश्रूने नावाची बोट पडते गेली, ज्याला आपल्या पंचकरणाच्या ज्योतीने आणि सौंदर्याची प्राची उजळली, याचं वाटत नाही. उस्ताद ईसाचं नाव उस्ताद ईसा होय. उस्ताद ईसा त्यामुळे मुलीच्या गर्भात घडले. बुलबुलाच्या कंठात झुजलेलं चंद्रकिरणात थरथरणारं जगाचं नामी सुंदर वस्तू अमृत दासनानं सौंदर्य संगम गगनाच्या अंतरात उतरून त्याचा परिणत करणार हे महान शिल्प ज्यानं उभं केलं. त्या ईसाचं नावही माहित नाही ना. जगाच्या सृष्टीतील सौंदर्याच्या दर्शनानं देह भारानं धुंद होणार. तेच त्याचं वेळ. मी तिथेच घेऊन
त्या व्यक्तीने मला खरंच खाली वाचून सांगितलं आणि ती पुढे बोललं, ऐक, त्याचा जन्म एका खानदानी कलावंताच्या घराण्यात झाला. त्याची जन्मभूमी दूर असताना वयाची 80 ओलांडण्याच्या आतच त्याला उस्ताद ईसा आदरणा सांगितलं. पण दगडामागच्या साध्या मानवाला त्याचं नाव कधीच रमलं नाही. सुंदर असं शिल्प निर्माण करावं हीच त्याची तळमळ होती. आणि अचानक एक दिवस त्याने हे ताजचं स्वप्न पाहिलं. बरोबर ते स्वप्नाला ईसाई महाराष्ट्राने दुसरा काय दिसेल असं वर्ष सुंदर एक ताजचा नकाशा तयार केला. शेवटी नकाशा पूर्ण झाला. त्या दिवशी ईसाच्या हाताला तो मोठ्या आशासोबत देशाचा सुंदर हे जे काही प्रत्यक्ष करण्यासाठी गावाला आवडून करण्याची कल्पना येतात. सुंदराला शर्मेनं मानली. सुख सुंदराची सुंदराने एकमेकांना स्वप्न साकार करणाऱ्या व्यक्ती ईसाची. पण पृथ्वीवरील देशाच्या वर्णनाला मनुष्यामध्ये त्याला आणि ते तिथं इराणच्या शासकीय अनेक शासनाला बुद्धी घेतल्या, पण त्याच्या स्वप्नाला साक्षात्कार पाण्याचं स्वप्न येत नाही. मग त्याला संतांना हिंदुस्थानची केली आहे. तिकडे शाळाचं तिची गीता ऐकून तो मोठ्या आशाला मुलगीला आला. शाळेला त्यावेळेला आग्र्याला त्याच वर्षाच्या राजाने अजून माणसं बुद्धी घेऊन गेले. दुःखाने वगैरे शाळेला आग्र्याला विरक्ती आयुष्य बाजूच्या आठवणी सदैवच बोलायचं. ईसाची साथ निराशा पण त्याच वेळी काय कळलं की मोठाच्या अलौकिक प्रेमाची साक्ष म्हणून एक अतिशय सुंदर असं स्मारक बांधण्याची दिशा शाळेतून काढली. आपल्याला स्वतःची साधन वेगळ्यासाठी पण शाळेशिवाय कुणीही त्याचं स्वप्न साकार करू शकणार नाही याची त्याला कल्पना होती. तो मोठ्या जमीन म्हणून एक दिवस शहाजहानला माहिती त्याची हकीकत एक शहाजहान म्हणाला, ईसा त्या लांबून मोठा शेर माझ्याकडे आला. माझ्यावर वेळा माझ्या माणूचं स्मारक करायचं खरं. माझ्या स्वप्नात एक सुंदर शिल्प आहे, पण पृथ्वीवर कुणीही करायला पूर्ण करेल असं मला वाटत नाही. चल असे माणूस शाळेला दुसऱ्या काळात त्या बाबूच्या स्मारकासाठी जगातील 2 देशातील श्रेष्ठ कलावंतांनी सुंदर गौरव. ईसाईने सर्व भारतात शहाजहान म्हणाला, ह्या सुंदर आहे ईसा विश्वास सेवकाला रेशमी वस्त्रानं झाकलेलं तवा काढायला आहे. सेवकाला तवा काढून बादशाह शहाजहानच्या घरात ते प्राण थरथरते मात्र ईसाने वस्त्र धुवून दिले. त्या प्रकारात ताजमहालाची छोटी प्रतीक होती. ईसा बादशाहकडे व्यापक बनवतो पण बादशाह मिळेल ना. तो प्रतीकडे पाहत होता. पाहण्याच्या वेळेला त्याचे डोळे अश्रूंनी भरले आणि वृद्ध कंठाला फुटला. शहाजहान पुसल्या आणि ईसाला विधी मागून म्हणाला, धन्य धन्य. ईसाने मात्र अनेक मुद्दा गेले आणि प्रत्येक वेळेस त्याच्यामध्ये निराशा होती. त्या आठवणी सुधारून ईसा
शेवटच्या वस्तू वेळेची मागणी करते पण जास्त वेळेच्या पूर्तीसाठी अवैध द्रव्य कदाचित आपण सांगितलं कोई फिक्र नहीं खर्चाची काळजी न करू नको सीता हे स्वप्न साकार झाल्याशिवाय माझा मला आरोग्य मिळणार नाही ईसाच्या आनंदाला पाळा त्याच्या काळजीत पहिल्यांदा स्वप्नापेक्षी तो शांत मनाला झोपी गेला पण त्यावेळी त्याला माहिती नव्हतं की हीच त्याच्या आयुष्यातील शेवटची सुंदर मिळवलं दुसऱ्या दिवशी ईसा सारखाला भेटला शहराच्या काळाचा संगमाने करून पावला ईसा आसनावर बसला शाळामध्ये विचारला ईसा तुझ्या स्वप्नातील सौंदर्य मूर्ती प्रत्यक्षात आणण्यास मी राजी झालो म्हणून तुला फार आनंद झाला नाही शहराच्या माझ्या स्वप्नाचं साहजिक झाल्याचं मला वाटतं तुमचं रूप कसे त्यासाठी लागणारा सहाय्य खर्च लागेल मोगली सल्तनतीचे काही दौलत मी म्हणाला नाही पण जगातील सर्वश्रेष्ठ सौंदर्याची इमारत ठरली पाहिजे अजून बाबूचं हे स्मारकही तिच्यासारखंच ठरलं पाहिजे जेव्हा मी माझी साहित्य इच्छा बोलत पण त्यासाठी तुला थोडा त्याग करायला हे स्वप्न सदैव उतरवण्यासाठी मी माझ्या घराचा आणि सर्वस्व त्याग केलं आता आणखी कसं जातो सांगेल मी काय तुझे हात माझे हात होय जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुझे हात तोडून टाकले जातील बोल आहेस का ईसा आणि जिवंत बाजूचं स्मारक जगातील सर्वश्रेष्ठ सुंदर शिल्पट ठरलं पाहिजे एकमेव ठरलं पाहिजे त्याचा पासंगाला एक मेळ राहणारी इमारत पृथ्वीवर असता कामा नये ईसा म्हणजे हात द्यावे लागतील तुला त्यानंतर काही दिवस ईसा त्यावर विचार करतो ज्या हाताने त्यावर सुंदर नक्षा बनवला ज्या हाताने त्याच्या जीविकाचं स्वप्न रेखाटून हात तोडायचे ही कल्पना त्याला सहज त्याला मी समजलं की त्याच्या हातासाठी त्याची जिद्द केली असती तर त्याला स्वप्न कधीही साकार झालं नसतं शेवटी त्याच्या अंगावर त्याच्यावर मात केली ताजच्या मंत्रासाठी ईसा आग्र्याच्या दक्षिणेला यमुना तीरावरील एक रमणीय जागा पण खरे असं संगम मानवाचे जयपूरच्या मंत्रालयावर राजमार्गाने संगम सांगते ताज गावाला एकसाठी संगम जयपूरहून आणायला सुरू असतं पिवळ्या धुंद्यांचा पांढरा संगम भाषण दिवाचा कानाकोल्यातून हजारो शिल्प मागवायचे आणि संगम मागण्याच्या दिवशी फक्त ईसाच्या स्वप्नाचं अतुल प्राशन करून आम्हाला हास्य करून दिवस वर्ष जात नाही आणि ताजच्या बांधकामाच्या बाहेर बावीस वर्षाच्या विश्रांत परिश्रमानंतर आज पूर्ण झाला प्रत्येक दिवशी आपल्या आपल्या लोकांनी ताजच्या भोवतालचा तट आणि सिंहवाणी पूर्ण झाला आणि एक दिवस शहाजहान ताजमध्ये प्रवेश वाढवल्याने जीर्ण झालेल्या शहाजहानची पाय ताजच्या सौंदर्याने जीव करतात संगमवरी जाळीदार पडद्यातून शहाजहान खाली उतरला ताजच्या बांधून चारी भिंतीवर जगात निवडून गुलाबी अमूल्य रत्न जडवले मधल्या चौकावर दोन तगडी होते एक मुमताजची एक स्वतः शहाजहान
मुंबाच्या कवडीवर कोणाकडे वेचे चढवली त्या कवडीकडे पाहताच शहाबांच्या अंतःकरणातील सर्वांना नाव आलं. त्याला दुःखाचा उन्हाळा आवडेल, त्याला अगदीपण रडण्यास सुरुवात. साडेसर्व आळवते दृश्य पाहते, भावनेचा परिणाम उसळला. शहाबाने आपले डोळे बसल्याने पाहिलं. सिंहाद्वारे शहाबाने उपस्थित असलेल्या हजारो युवकांनी जिंदाबाद शाहू जिंदाबाद जिंदाबाद त्रिवार जयजयकार. प्रत्येक मजलाला स्मरण करावं. शेवट कलावंतांचा शिल्पकाराचा बहुमूल्य रत्न साकार करण्यात आला आणि शेवटी शहाबाने साजरे मिठी मारून म्हणाला, उस्तादीचा सुभानअल्लाह सुभानअल्लाह. तुला काय घेऊन कोणती योग्य जे भवन ते सांग. शहनशाह मला तुमच्या लग्नात करू ते काही करू. मला हात नाही. इजाज नाही आपलं आधीच ठरवलं. शहनशाह मी तुम्हाला लक्षात देतो की अशा दुसऱ्या कोणीचं लक्ष नाही. दिवाळी दुसरी मोठी असली तर मी हा प्रकार फक्त वाचता पण दुश्मन जर स्वागत केलं ते आता टीकाच राहिलं पाहिजे. ईसा तुझे हात गेले तरी तुझी अजून ईसा मान सांगितलं त्याच्या डोळ्यात अश्रू पडत होतं. त्याच्या काढलं प्रेमात हात निर्विश्वासा मिळाला. ईसा हात तोडण्याच्या आधी विचार करून सांग. ताजला खेळून काही कसूर नाही. दुःखाचा अवघड निग्रहात ईसा साकार झालेल्या आपल्या अलौकिक स्वप्नाकडे एक व्यथित नजर टाकली आणि तो म्हणाला, एक छोटी कसर रंगीत धारणा एवढी पूर्ण करायची आहे. ईसाच्या आवाजाला वेगळीच धावली. शहाजानं हत्या करताच जवळचाच एक खबरा असतो. ईसानं भयावह पायाला चालायला सुरुवात केली. घोंडावर आपल्याला चांगल्याचा आधार घेतला व हाताने हातोड्यात एकाच जागी जोरात उभं राहते. साऱ्या ताजमध्ये ते आवाज बोलले. इशारावर तिथंच थांबून ईसाला खाली जमलेल्या लोकांकडे उत्सुकतेने उभ्या करणाऱ्या शहाजानकडे एक नजर टाकली. बापरे सर्वांना ईसा आपलं शरीर खाली झोपून देणार पण नाही. त्याने असं काही केलं नाही. जणांवर पायावर ईसा शहाजानसमोर उभा राहिला व त्याला बादशाह नमन म्हणे. 3 वेळा कोणी सांगली. काय ज्यामध्ये उंदराचा 4-5 वर्षांना एक दगड कमजोर बसला तो बादशाह पुजारा आपले ज्यांनी ईसाला पाहण्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण केली त्या हाताचं ईसा अखेरचं दर्शन घेतलं आणि मग घट्ट करून ते कोणाला पुजारा मागेने एकाच दवा ईसाचे नाक कोपऱ्यापासून चैतन्य ताजची पायाला उतरली गेली. पुष्कळी काळाची नाचू लागली आणि ताजच्या अलौकिक सौंदर्याची कीर्ती आता जगभर पसरू लागली आणि पावसाळा संपला. घुमटावरून शिरवणाऱ्या तुरकट पाण्याची एक चाप ती नेमकी अर्जुनमुक्त बांबूच्या कवडीवरती होती आणि ती वाकला ताबडतोब शहाजानच्या झाली. बादशाहने ईसाला तातडीने कोणा घेतलं. ही हकीकत ऐकून ईसा शांत होता. म्हणाला, खावी मला मागणी. त्या दिवशी माझ्या हाताच्या हातोड्याचे भाव घालून ती अपूर्णता मीच निर्माण केली. अलौकिक कलाकृती अपूर्णता निर्माण केलीस का केलं जातं? ईसा का केलं तुझं? का माफी सांग.
पण असं प्रेमाला आपण अंधळे झाला त्या प्रेमाची किरणी म्हणून आपण महात्मा बोलला पण आपल्याशिवाय स्वार्थी होतं आपल्याला सौंदर्याची असते त्याशिवाय सौंदर्य असू नये अशी अगदी क्रूर इच्छा होती ज्या सौंदर्य असण्याच्या नाही तर गळाच्या नीलहंकारी अनुभवाने त्याचा उद्देश या दासासाठी मी सर्वस्व सोडतो ते माझं संधी होतं पण संगीताने आपली करून द्या आणि हे अपूर्ण काही हे दासाठीच निर्माण केले दासासाठी वर्षाच्या साथ नाही माहिती आहे कोणी दुसऱ्याला आपल्या समुद्राचं ठरवलं तुम्ही आणि कसं आता जेव्हा जेव्हा बारिश तेव्हा तेव्हा ईसाच्या वेळेला शुभ आहे शाळेला प्रारंभ भावनेला होतो तो समाजला प्रयोग करायला पारिस्थितीच्या भूतांच्या चांगल्यात ईसाचा रक्तबंबाळ म्हणजे त्यानंतर अनेक माणसं काही काही शाळेला काम केल्यास सुरू करत बदलावी त्याची पराक्रम दृष्टी अर्जुनाच्या स्मारकावर पुन्हा पुन्हा खेळत शहाजहान करून गेला या ताजमहाला भूतांच्या शेजारी शहाजहानची कबर ईसाच्या मरणानंतर त्याची कबर यमुनेच्या तीरावर लागली होती पण यमुनेच्या पुरात वाहून गेली शहाजहान आणि मुमताज यांचे आपले मित्र झाले ईसाच्या आपल्याला मात्र अजूनही गोष्टी मिळाली त्याचा अनुभव अजूनही जेव्हा जेव्हा देऊन टाकतात विचार तेव्हा ईसाचा भयानक या इथे या काळच्या परिसरात भिंगा ईसाची कहाणी म्हणजे सम्राट शहाजहानच्या अलौकिक प्रेमाचं प्रतीक नव्हे तर कलावंत ईसाच्या कर्तृत्व विसर्जनाचे
पासून व्हायला लागले आणि केलंच पाहिजे. एवढं मोठी व्यक्ती चांगलं पण ही कथा तुम्हाला समजली. त्या व्यक्तीने माझ्याकडे वाटून आलं आणि सकाळी पाऊस तिला माझा स्टार काढला आणि इतक्या वेळेनंतर पाहिल्यानेच त्या व्यक्तीचे हात सगळ्यावर आले आणि ते दोन्ही हात उतरण्यापासून होते. आता दमा मिरासदारांची बेंगूची शिकवणी थोडी विनोदी जॉनरची कथा आहे. सादर करते देवेंद्र शिंदे, सिद्धार्थ साळवी, जान्हवी असलेकर. स्टार्ट. निरनिराळ्या बऱ्याच परीक्षा पास होऊन अखेर मी एका खेड्यात मास्तरची नोकरी लागली तेव्हा माझे वय 20-22 इतकेच असत. त्यावेळी माझे लग्न झालेले नव्हते. मी अगदी अफूट होतो. माझे भाऊ पिळगाव असून तर वेळी अवेळी फुरफुरत असत. गर्दन एखाद्या लोखंडी गोळ्याप्रमाणे पिळगाव मांड्याचे तट पटकन तटकन उठून दिसत असत. माझी भरगच्च छाती हा तर माझ्या खास अभिमानाचा विषय. त्यावेळी मी चालू लागलो म्हणजे माझ्या पायाखालची भुई दाबली जाते. सांग सकाळ तालमीत जाऊन मेहनत करण्याचा नाद मला अगदी लहानपणापासून. त्यामुळे डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सर्वांगावर तांबडी माती चिकटलेली. एखादा तांबडा मारुती रस्त्यावरून चालावा त्याप्रमाणे मी चालत असे. हत्ती झुलावा त्याप्रमाणे मी झुलत असे. एकंदरीत काय मी मोठा राजपिंडा इसम. त्यावेळेचे माझे जीवन अगदी साधे. पहाटे 4 वाजता उठावे आणि रात्री 9 वाजता झोपावे असा मला देवाघरच्या पाखरासारखा निर्मळ आयुष्य. दोन्ही वेळेला शाळेत जावे आणि मधल्या वेळेला हाताने करून भाकर तुकडा खावा. सकाळ संध्याकाळ मेहनत करावी असा माझा सरळ सोप भोपटमार्गी कार्यक्रम. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा गुरुचरित्र, शनी महात्म्य, मारुती स्तोत्र असली सोज्वळ पुस्तके नाकाला लावून मी वाचत. या पलीकडे या जगातले एक अक्षरही मला माहिती. आपण बरे, आपली नोकरी बरी. त्यामुळे त्या गावात माझ्याविषयी फारच आदर होता. एखाद्या साथीचा रोग फैलावा त्याप्रमाणे माझ्याविषयी सगळीकडे कौतुक अगदी फैलावले. त्या गावच्या दृष्टीने मी एक आदर्श पुरुष होतो. एके दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे मारुती स्तोत्र म्हणून बसलो होतो. समोर कंदिलाचा उजेड झगमगत. बाहेर अंधार पसरला होता. रस्त्यावरची वर्दळ जरा बंद झाली होती. वारा भणाभणा करीत वाहत आणि एकदमच बाहेरून फळी ऐकायला. मास्तर, ओ मास्तर, मास्तर आहे का घरात? तर माझी खोली आडबाजूला होती त्यामुळे सहसा माझ्या खोलीवर कोणी येत नसे निदान अशा वेळी. त्यामुळे ती हात ऐकून आल्यावर मी दचकलो. कोण आहे? पण माझा प्रश्न पुरावायच्या आतच एक म्हातारा आला. हातातली काठी त्याने खाली ठेवली. उंचापुरा, दांडगा आणि काळा शाप, ओठावर विषांचा घोस, धोतर कोट टोपी, हातात सलकडी, अंगठे असा थाट. टाकी खाली ठेवून तुम्हाला म्हणाल राम राम मास्तर. राम 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 राम. या वडा. अहो कंटाळतर आहे मी. बर मग गेलो माझा पोरग. आता तुमच्या शाळेत सांगितलं होतो तुम्हाला ते ठावा असलच की नाही बुवा. कोण? अहो व्यंकू, आपलं व्यंकू. जो आता 7वीला आहे बघा. औंदा सुटला पाहिजे बघा 7वीत. तेव्हा तुम्ही त्याची शिकवणी घेता का असं विचारायला मी. का बरं? आणि शिकवणी कशासाठी लागते? माझा प्रश्न ऐकल्यावर म्हातारा एकदम भडकलो. काय सांगू मास्तर, काय तर लई उन्हाळ आहे बघा. अभ्यासातलं काय सुधीक बघत नाही. दिवसभर गावात गाट्या घालत असतंय. मास्तर आता सुधाराल तर तुम्ही सुधाराल बघा तेव्हा. हे ऐकल्यावर माझा अभिमानानं बोलला.
एका उन्हाळ मुलाला ताळ्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली बघून माझ्या सद्वर्तनाबद्दल माझी स्वतःचीच खात्री होती. हे काम मी करणे आवश्यक. शाळेच्या दिवसात कुठल्याही मुलाला पुस्तकाला नाक लावून बसण्यास योग्य. हा पोरगा अभ्यासाकडे बिलकुलही पाहत नाही आणि दिवसभर उन्हाळक्या करतो, ही अगदी वाईट गोष्ट आहे. छे छे, माझ्या लहानपणी मी असे बिलकुल केलेले नव्हते. मी आपला विचार करण्यास घडलो हे बघून म्हातारा म्हणाला, मास्तर तुम्ही पैक्याची काळजी करू नका. हा एवढं पोरग सुधारा माझं. अहो वंजळभर रुपये तुमच्या वटीत घालीन म्या, मग तर झालं. हे ऐकल्यावर तर त्याला सुधारण्याचा माझा निश्चयच पक्का. मी आपली मान हलवून गंभीरपणे म्हणालो, ठीक आहे ठीक आहे, द्या त्याला पाठवून द्या. सहर्ष सविनी सादर होते. तेव्हा विराजदार होती बेंकूची शिकवणी. तर अशा रीतीने शिकवणी ठरली आणि बेंकू रोज रात्री माझ्याकडे शिकवणीला येऊ लागले. पहिल्या दिवशी तो आला, त्याला बघून जरा निरुत्साही झाला. बेंकू म्हणजे 12-14 वर्षाचे बिनमिशांचे किडकिडीत पोरगे असेल असा माझा समज होता. पण हा गडी चांगला 18-19 वर्षाचा, काळा कुट्ट, आडव्या अंगाचा, लपट्या नाकाचा आणि जाड कातडीचा. वयाच्या मानानं त्याला मिशाही भरपूर आल्या. तो एखाद्या बापई गड्यासारखा दिसत. त्याला बघून मी मनात हवकलो, पण वर करणे कसं काही न दाखवता मी त्याची शिकवणी सुरू केली आणि चांगले वागण्याचे काय फायदे होतात ही त्याला सविस्तर वर्णन करून सांगितले. त्याने ते अगदी मुकाट्याने ऐकून घेतले, कुठेही मला विरोध केला नाही. हे बघून मी खुश. पहिल्यांदा तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नाखुशी घेऊनच आला होता, पण हळूहळू तो रुळला. रोज नेमाने येऊ लागला, माझ्याशी अगदी खुल्या दिलानं बोलू लागला. एके दिवशी शिकवणी चालू असताना मी मध्येच त्याला एक प्रश्न विचारला, पण हा पट्ट्या मान खाली घालून मुकाट्यानं बसला. काही बोलेच ना. मी पुन्हा विचारले तरी बोले ना. शेवटी मी रागावर म्हणून, ए गाडवा, तुला कोण आहे की नाही? त्यानं मान हलवली आणि तोंडावर बोट ठेवून ते आहे असे मला दाखवले. त्याचे दोन्ही गाल फुगले होते. काय खाऊन आला होता कोणास? काय रे ए बाबा, काय खाल्लंयस काय? यावर पुन्हा त्यानं मान हलवली. थोड्या थांबावं असा हाताने इशारा केला आणि मग दारापाशी जाऊन लाल भडक पिचकारी बाहेर सुटली. हात येऊन मला म्हणतो, केलं म्हणतो का मास्तर तुम्ही? अहो चांगलं तंबाखूची गुळणी धरून बसलो होतो बघा धरणं. अहो असं पान जमलं होतं म्हणून सांगू की काही विचारूच नका. हे म्हणजे पान तंबाखू खातोस का काय तू? होय मास्तर. किती वेळा खातोस? आता थापच येणार तरी खातोय की. अरे खाऊ नये बाबा, तंबाखू खाऊ नये. ते का वाईट असतं ते. काय वाईट होतं मास्तर? नाही म्या म्हणतो काय वाईट होतं. मला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड गेले, कारण मी स्वतः तंबाखूच काय पण साधं पानही फारसं खाल्लं नाही. त्यामुळे त्याचा बरे वाईटपणा काय मला माहित नव्हता. तरी पण अवसान म्हणून मी म्हणालो, अरे लेखा खाऊ नये म्हणून खाऊ नये. मास्तर हे सांगू काय? अहो उलट तंबाखू खावी माणसानं. अहो लय चांगलं असतंय. असं ते कसं काय? अहो देवानच सांगून ठेवलेलं हाय की तंबाखू खावी म्हणून. बर, काय सांगितलंय देवानं? यावर बेंकूने मला जी कथा सांगितली ती मला अगदीच अपरिचित होती. त्याच्या सांगण्याचा सारांश असा होता, अहो मास्तर, तंबाखू ही फार उत्तम वनस्पती आहे बघा, आणि ती माणसानं हमेशा तोंडात टाकावी. अहो असा प्रत्यक्ष देवाचा हुकूम आहे. आता विठोबानं कमरेवर हात ठेवून असं शुभवर्तमान जगाला सांगितलंय की ही वनस्पती कमरे एवढीच उंच असते बघा. आता ती किती खावी असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यानं गणपतीकडे बोट दाखवलं. आता गणपतीनं डावा हात पसरून उजव्या हातानं 2 बोटांनी चिमूट सदैव धरलेली आहे. ती कशासाठी? अहो मास्तर, या वनस्पतीचं पान ना हातभर रुंदीच असतंय बघा, आणि माणसाने ती चिमूट भरच टाकावी. अहो हेच सांगण्यासाठी. पण नाही खाल्ली तर प्रत्यक्ष मारुतीरायाचा कोप होतोय बघा, आणि न खाणाऱ्या माणसाच्या मुस्कटात लगावण्यासाठी त्याने एक हात जो उगारलाय तो अद्याप तसाच आहे मास्तर.
व्यंकूने सांगितलेली गोष्ट ऐकून माझा त्याच्याविषयीचा गैरसमज बराच दूर झाला आणि तो पान तंबाखू खातो हे योग्यच आहे असं आता मला वाटतं. अहो फार काय, पण अशा दिव्य वनस्पतीची चव मीही घेऊन बघावी असा त्याने आग्रह केल्यानंतर मी विशेष विरोध देखील केला नाही आणि मग एक काळी त्याच्या हातून घेऊन बेलाशेत चालली. त्या एका काळीनेच मला विलक्षण चमत्कार दाखवल्यामुळे माझ्या त्या औषधी वनस्पतीवर फारच भक्ती बसली. एका काळीच्या 2 काड्या, 2च्या 4 काड्या असे करता करता चिमूट करून करून मी बकणावर तंबाखू एका पानाला लावून खाऊ लागलो आणि 5 दिवशी थुंकलं. हळूहळू 2 गोट्या तोंडासमोर धरून जागेवरून न उठता दामवर पिचकारी कशी टाकायची हे या व्यंकूने मला शिकवले. त्याचे या विषयातले अगाध ज्ञान पाहून मला त्याच्याविषयी फारच कौतुक वाटलं. एके दिवशी रात्री आम्ही दोघे असेच पानाचे तोबरे भरून पिचकाऱ्या टाकत बसलो होतो. शिकवणीला अद्याप सुरुवात व्हायची होती. ऍक्च्युली दोघांची तोंडे बंद झाल्यामुळे अभ्यासाचे काम थोडेसे लांबणीवर पडले. पिचकारी टाकून थुंकल्यावर तोंड थोडा वेळ मोकळे होत असे, पण एवढ्या वेळात अभ्यास करणे जमण्यासारखे नव्हते म्हणून इकडल्या तिकडल्या गप्पा करीत होते. व्यंकू म्हणाला, मास्तर. हो मास्तर. हा बोला. मास्तर आज जरा लवकर जातो बरं का. व्यंकूचे थोडं मोकळे असले तरी माझे नव्हते म्हणून मी कुत्र्यासारखे वर तोंड करून मुखरच सांभाळत म्हणालो, का ते मास्तर आज का नाही नवाच्या ठोक्याला तमाशाचा फळ उभा राहायचाय बाहेर तकडं जावं म्हणतोय. गेले 4-5 दिवस गावाबाहेरच्या भैरोबाची जत्रा भरली आहे आणि तिथे नाना करमणुकी चाललेल्या आहेत हे मला माहित होते. कुठल्या तरी एका तमाशाचा फळ आलाय हेही माझ्या कानावर होते, पण तमाशा मी चुकून कधीही पाहिला नव्हता. तो बघण्यासारखा नसतो एवढेच ज्ञान मला त्याच्याविषयी होते. त्यामुळे व्यंकूने तमाशाला जातो म्हणून हे सांगितल्यावर मला त्याच्याविषयी काळजी वाटू लागली. या पोराचं मन वळवलं पाहिजे आणि त्याला सुधारलं पाहिजे असं मी ठरवलं आणि एक लांब लचक पल्लेदार पिचकारी सोडून म्हणालो, व्यंक्या 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 गाढवा आणि तू तमाशाला जाणार. आता वय मास्तर. हे तमाशा तुम्ही पाहिल्यास का कधी? अहो नियमी एक वार चुकवली नाही मी अजून. हा काय म्हणतोस काय तू? अहो मास्तर आज 8 वर्ष झाली एक फळ चुकला नाही. असं म्हणून त्याने दोन्ही पांड्यांची ढोलकी करून त्याला हाताच्या बोटानं वळवायला सुरुवात केली. तो पुढे एखादे मानवी गाणे तोंडातून बाहेर काढण्याच्या बेतात होता, पण तेवढ्यात मी म्हणून अरे रे वेंकू काय रे तुझा हा अधपात? हा अरे तमाशा फार वाईट असतो रे, चांगल्या माणसानं कधी बघू नये. का बरं बघू नये? हा नाही मी म्हणतो काय वाईट असतं त्यात? काय वाईट असतं? वेंकूचा हा प्रश्न ऐकून आता माझी रातखेडी बसली. त्याच्या याही प्रश्नाचं उत्तर मला सांगता येण्यासारखे नव्हते. मी गप्प. मास्तर अहो तमाशासारखी फर्स्ट क्लास गोष्ट नाही दुर्मिळ. अहो माणूस नुसतं उलटं पालतं होतंय बघितल्यावर. ते कसं काय? अहो तीच तर गंमत आहे. मेंढरासारखी माणसं पळत्यात चकड तकड. आता ती काय बिनकाळजीची असतात का काय? अहो तिकीट बंद होत्या, बसाया जागा मिळत नाही, नुसती माणसं माणसं माणसं. अहो उगी पेटल्यावर दिसतंय चकड तकड. वेंकूने सांगितलेल्या या माहितीमुळे मला बरेच आश्चर्य वाटले. तमाशा हा चावट प्रकार असल्यामुळे लोक तिकडे बिलकुल फिरकत नसतील अशी माझी कल्पना होती. तमासगिरांना कुणी दारापाशी उभे करत नसतील असे मला वाटत होते, पण हा तर सगळे उलट सांगत. एकूण या विषयातले माझे ज्ञान चुकीचेच. वेंकू म्हणाला, मास्तर तुम्ही एकदा बघाच तमाशा. अहो उद्या आपली गंमत म्हणून तरी एकदा बघा. आणि आज तर चौरंगी सामना आहे. मी म्हणतो होऊन जाऊ द्या. अहो बघा मग सांगा चांगलं का वाईट ते काय. वेंकूचे सगळे बोलणे मला एकदम पटले. नाही म्हणजे कुणालाही पटावे असेच त्याचे बोलले. कुठलीही गोष्ट स्वतः पाहिल्याशिवाय तिच्या संबंधी बोलू नये हे त्याचे म्हणणे अगदी योग्य. आपण बघून ठरवावे हे चांगले का वाईट. इतकी माणसे बेधडक तिथे जात असतील ते काय गाणं म्हणून माझ्या समजुतीतच मुळात काहीतरी चूक असत. माझ्यासारख्या भिडस्त माणसाच्या मनात असे विचार आले आणि तमाशाला जाण्यापासून आपल्याला गत्यंतर नाही असं विचार. इतके झाल्यावर आता मी नाही म्हणायचे म्हणजे काही बरं नव्हतं. अशाला वेंकूला देखील वाईट वाटते. त्यापेक्षा जावे हे उत्तम. निदान त्याचे तरी समाधान होईल. मी आपली कोट टोपी घातली आणि म्हणालो, चल बाबा चल
तू आता म्हणतोस आहे एवढं तर चल, तुझं तरी समाधान होऊ दे. पाठी रप्पर टाकून बेंकू ताडकून उठला. तो तर नीट खोचत मला म्हणाला, हा भले मास्तर, भले अशी रेसरी पाहिजे बघा. मी म्हणतो तुम्हाला 10 पैकी 10 मार्क. हा हे पण बेंकू मग मला ते समजेल ना सगळं? नाही अरे पहिल्यांदाच येतोय म्हणून विचारतो. अहो मास्तर तुम्ही चला तर खरं. म्हणाला ते काही खोटे नव्हते. कदाचित ही गर्दी उसळली होती. माणसांच्या अंगावर माणसे नुसते पडत होती. बंदुकीत ठासून भरावी त्याप्रमाणे ठासून भरली होती. कोंगाड्यांसारखा कलकलाट चालला होता. पण कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर कसे गपगार झाले. आम्ही दाटीवाटीत कसं तरी जाऊन 2 पायांवर बसतो. मास्तर अहो इकडे या. ही बघा ही कोपरगावकरी. हा अरे ती बघा ती जुन्नर करीन. अलीकडे हिची बाडी लई स्ट्रॉंग झाली. हा पण पहिल्यांदा अशी नव्हती. हा मास्तर तिकडे हा ती पुणेकरी. आणि हा तासगावचा सोंगाड्या यशवंता. अहो समजा सोंगाड्यात बेन हाय पियन. ही असली उपयुक्त माहिती मला तो मध्ये मध्ये पुरवत होती. त्यामुळे हा कार्यक्रम एकंदरीतच मला फारच सुरस वाटला. त्या बायका नाचत असताना मध्येच डोळ्यांच्याशी मजेदार हालचाल करीत. तेव्हा लोक हलगर्जीवर करीत, शिट्ट्या मारतील. आणि बेंकू लेखाचा तर पहिल्यापासून एकसारख्या शिट्ट्याच ठोकत होतो. मला त्यावेळी त्याचा फारच सेवा वाटला. हा सगळा कार्यक्रम पाहत असताना मी स्वतःला पार विसरून गेलो. धुंदीच्या समुद्रात बुडाल्यासारखे वाटत. शेवटी 1-2 वाजता सगळे संपले. दुखऱ्या पायांनी मी घराकडे परत आलो आणि अंकुरावर टाकून दिलं. तरी माझ्या डोळ्यांसमोरून ती रंगतदार दृश्य काही घालता आलं. मनात नाना विचार येत. हॅलो करा उगीच एखाद्या गोष्टीला नावे ठेवतात. आता या तमाशात वाईट काय होतं? चांगल्या सुरेख बायका येतात, गाणी म्हणून आपली करमणूक करतात, नाचतात, आणखी काही करतात, अंगावर काटा उभा राहील असं काही बोलतात. त्यातलं काही समजत नाही म्हणा. पण त्यात काय माहिती. या अशा विचारात मी पुढची रात्र आणि दिवस घालवला. आणि मग पुढे 2-4 दिवस बेंकूशी याच विषयावर गंभीरपणे चर्चा केली. तमाशा मी पाहिली गोष्ट खरी, पण त्यातल्या अनेक गोष्टी आणि अनेक बोलणी मला नीटशी समजली नव्हती. त्यामुळे त्या शंकाचे आमच्या बेंकूकडून तुम्ही निरसन करून घे. या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष इतकाच निघाला की करमणुकीच्या या प्रकारात नव्या माणसाला न समजणाऱ्या गोष्टी पुष्कळ असतात. त्यांचा अर्थ शब्दांनी समजावून घेता येत नाही. त्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा तिकडे जाणे गरजेचे असते. चर्चेचा निर्णय अशा रीतीने लागल्यामुळे तमाशाच्या फडाचा मुक्कामी थोडाच दिवस पुरल्यामुळे मला आता रोज रात्री कनातीत हजेरी देणे भाग असतं. रात्र जागून न कळणाऱ्या गोष्टींचे अर्थ लावत मला तिकडे बसावे. सुदैव एवढेच की माझ्या या कार्यक्रमात बेंकू मात्र सदैव माझ्या बरोबर राहील. त्याने वेळोवेळी मला संदर्भासहित स्पष्टीकरण करून सांगितले आणि मला बहुमूल्य मदत केली. त्यामुळे माझे या विषयातले अज्ञान हळूहळू नाहीसे होणार आणि माझ्या सरळ सोप डोक्यात प्रकाश करू लागला आणि उत्तरोत्तर मी ज्ञान पुरुष करू लागले. एके दिवशी रात्री कोपरगावकरी, जुन्नरकरी इत्यादी बहुमूल्य विषयावरील चर्चा नेहमीप्रमाणे बराच वेळ करून माझा गुणी विद्यार्थी निघून गेला होता. मी आपले डोळे मिटून लावणीची एक वेळ गुणगुणत अंतुरणावर लोळत पडली. कंदिलाचा बारीक केलेला प्रकाश खोलीत अंधुकपणे पसरला होता. उजेडाची एक लहानशी तिरीप माझ्या डोळ्यावर येते. बाहेर काळा अंधार आणि मी फार अस्वस्थ झालो. कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर असा सारखा चाळा चालतो. झोप कशी ती लागतच नव्हती. डोक्यात नाना विचार. आता हे विचार असले हेही नीटशे समजत नव्हते. आणि उगीच काहीतरी आपलं चमत्कारी. खोलीतला एकटेपणा खायला होत होता. डोके चढल्यासारखे झाले होते. फार म्हणजे फारच चमत्कारी. तेवढ्याच दारावर बाहेर मूर्ती खडखड केली. मी दचकून कोण आहे? इंद्रा. कंदिलाची वाट मोठी करून मी दारू दिव्याच्या उजेडात न्याळून बघितले. दाराच्या एका अंगाला एक करणी बांध धिप्पाळ वायू, गोरी पान अगदी हळदीच्या रंगासारखी, उखाड्याच्या अंगाची आणि उगीच भिरी नजर केली. पानात दरदरून धाव भीती वाटली आणि बरेच काही वाटले. या अपरात्री या अशा वेळेला या मोहने माझ्याकडे काय काम असावे म्हणे. कापत मी विचारले, बघा कोण पाहिजे? निऱ्यांचा बोळ झोका उचलून खणखणीत आवाजात ती म्हणाली, मालक आहे ते का आमचं आत?
मी माझ्या खोलीत मागे वळून पाहिलं, अगदी निरखून पाहिलं, पण मालकच काय, कोणी नोकरी माझ्या खोलीत दिसत होता. तर माझ्या खोलीत त्या एकट्या पोराखेरीत दुसरे कोणी येऊन गेले नव्हते. मग हिचा मालक कोण मालक? यावरती बाई फुटकन हसली आणि अशी हसली की माझ्या काळजाचं पाणी पाहिलं. मानेला झटका देत ती म्हणाली, तुमच्याकडेच येतात नाही हो, नाही तू अहो ते तर म्हणत होतं काय तुमच्याकडे शिकवणीला जात असतो म्हणून. मी जागच्या जागी म्हणजे ही बाई बेंकू बद्दल तर बोलत नाही. बेंकू काय? तेच व्यंकू. ही बाई तोंडाचे वेडे बापडे हावभाव करीत म्हणाली, बहुधा यालाच मूर्खा म्हणत असं. बेंकूने मला त्याची लक्षणं एकदा मागे सांगितली. मला बरोबर त्यावेळी ते आठवलं. बरं मग त्याचं काय? अहो रोज या टायमाला घराकडे येत्या आणि झालंच नाही म्हणून पुसायला लागली. अच्छा असं मग गेलं का ते? अहो मगाशीच गेला तो, पुष्कळ वेळ झाला. पुष्कळ वेळ झाला? मेला कुठं बसलाय मुर्दामध्येच कोणास ठाऊक. असं म्हणून त्या बाईने भुवया उडवल्या. थोडा वेळ विचार केला आणि मग पायाचा झपाटा मारला. दाण 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 पावले बाबतीत तिथे अंधारात नाही. त्यानंतर दिवसभर मला दुसरं काही सुचलं नाही. ही बाई कोण असेल आणि तिने बेंकूची चौकशी कशाला केली? रात्री बेंकू शिकवणीला मी जरा मोगऱ्या आवाजात विचारले, बेंकू काय? हे बाळ बेंकू, अहो काय मास्तर? काल कुठली बाई आली होती रे चौकशी करायला? बाई? आणि कधी? हे बघ फाजीलपणा करतो बोस. काल इथं आली होती ती आणि काय म्हणत होती ती? तुझी चौकशी करीत होती. तू कुठं गेलास म्हणून विचारलं तिला. बाईला हिथं येऊन कशाला धडपडली आणखी? बेंकू असे म्हणाला खरे, पण मग त्याने हातभर जीभ बाहेर काढून ती चावली आणि खाली मान घातली. त्याच्या या मर्यादेशीर स्वभावाचे मला फारच कौतुक होतं. काय रे, कोण होती ती? मी पुन्हा विचारले, रे बाबा तुझी बायको होती का ती? बेंकूने मान हलवून नाही म्हणून सांगितलं. मास्तर अहो माझं लगीनच झालेलं नाही ना अजून, असं कसं विचारताय तुम्ही तरी? अरे मग मी जेव्हा त्याचा पिच्छाच पुरवला तेव्हा तो मान खाली घालून बराच वेळ गप्प बसला. मग आपला घुटमळ चाचर म्हणाला, मास्तर ती बाई म्हणजे बघा मास्तर. हा मास्तर ती बघा बाई म्हणजे बघा मास्तर. हा पुढे. ती मास्तर बघा बाई. अरे मास्तरने बघितली का? अरे गाडवा पुढे बोल. ती बाई म्या ती ठेवलेली आहे मास्तर. तू होय मी. बेंकूने दिलेल्या उत्तरामुळे माझ्या मनावरचा बराच ताण पडला. त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायला मला बराच वेळ लागला. सभोवताली काय चाललंय ते थोडा वेळ मला मुळीच कळलं नाही. धानावर येऊन मी उठून बसलो. त्याच्याकडे टक लावून आपला एकटाच भाग बसलो. घसा घालून आश्चर्याने म्हणालो, बेंकू गडे जमवलं तरी कसं? माझ्यामुळे या गोष्टीची कबुली देताना बेंकू पहिल्यांदा थोडासा बिचकला होता, पण मी इतक्या सरळपणाने हा प्रश्न विचारला की तो खुलला आणि तोंडातली तंबाखू सांभाळी त्याने सगळी कथा मला सांगितली. ही कथा बरीच लांबलचक होती, पण तिचं तात्पर्य एवढंच होतं की ही बाई परजातीतली असून त्याच्या जातीत अलीकडे शिरलेली. तिलाही बिचारीला कुणी नव्हते आणि बेंकूलाही पुरतं कुणी नव्हतं. दुष्काळाच्या कामाच्या वेळी ती बेंकूच्या बापाकडे कंत्राटात कामाला होती आणि तेव्हापासून बेंकूने त्या भल्या बाईला आश्रय दिला. गेल्या दीड वर्षापासून बेंकूचे तिच्याकडे खाते होते, अगदी स्वतंत्र खाते. ही सर्व हकीकत मी मनपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकली आणि माझे अंतःकरण भरून आले. आपल्या विद्यार्थ्याने एवढा मोठा पराक्रम करावा आणि आपल्याला त्याची साधी दखलच नाही याची मला फार खंत वाटली. आणि मगाशी एकटा असताना मला जसं अगदी चमत्कारिक वाटत होतं तसंच काहीतरी चमत्कारिक मला पुन्हा व्हायला. पण दुसऱ्या क्षणी मला माझं कर्तव्य आठवलं. या उन्हाळ मुलाला सुधारायचे आणि सन्मार्गावर आणून सोडायचे ही मी घेतलेली जबाबदारी मला आता हळूहळू आठवू लागली. मी सावरून पूर्वीचा अनुभव माझ्या जमेला होता. सरळ उद्देश करून त्याचा मन वळवणं ही गोष्ट काही जमण्यासारखी नव्हती. मी काहीही सांगितले तर ह्या जिज्ञासू विद्यार्थी मला प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जन्मातही देता येणार नाही. काय करावे?
मनाशी असा बराच वेळ विचार केला, तोपर्यंत वेंकूचे 2-3दा पान खाऊन झाले. मी त्याच्याकडून पान मागून घेतली, तंबाखू तोंडात टाक. मी ताडेला धरीत म्हणालो, व्यंक्या. काय मास्तर? हे व्यंक्या, बोला की मास्तर. अरे याचे तोडगे तरी काय असतात मला सांग. आता कशाचे हो? अरे या गोष्टी जमवायची. माझा प्रश्न ऐकल्यावर त्या ज्ञानी विद्यार्थ्याने माझ्याकडे क्षणभर टक लावून पाहिजे. त्याच्या दृष्टीत थोडीशी संशयाची आणि छटा दिसते, पण माझा चेहरा तपस्व्यासारखा गंभीर. तो ते पाहून शांत झाला आणि म्हणाला, मास्तर आता तुम्हाला ते कशामुळे पाहिजे तो? अरे उगीच रे, आपलं सहजच पाहिजे. मास्तर अहो सांगतो की. सांग. हे बघा, अगदी कंप्लेंट सांगतो बरं का मास्तर. असे म्हणून बेंकूने घट्ट मांडी घातली. हे पान कुंकून तोंड मोकळे. मग एक तासभर अस्खलितपणे तो बोलत राहिला. आपले सगळे अनुभव आणि ठोकताळे त्याने सांगितले. त्याच्या त्या बोलण्यावरून मला एवढे कळले की या मोहिमेवर निघाणारा माणूस हा घट्ट काळजाचा आणि बेरकी असणे अगत्याचे असते. प्रसंगी जोडेपट्टी व्हायची पाळी आली तरी ती पचवायची ताकद त्याच्यात. सुरुवातीला 4 चांगली ठिकाणी हेरून तिथे अष्टप्रहर गस्त घालण्याचे काम त्याने अत्यंत चिकाटीने आणि निर्लसपणे केले. या प्रकारच्या बायका रस्त्याने ठुमकत चालतात, तिरप्या नजरा टाकीत फिरतात आणि उगीच उत्खन असतात. अशा बाईचा शोध लावणे हे पहिले काम. त्यानंतर त्यांच्या घराचा ठाव ठिकाणा लावणे, तिथे डोळ्यात तेल घालून पहारा करणे, त्यांच्या जाण्या येण्याची ठिकाणे पाहून ठेवणे, या गोष्टी बेताबेतानं सुरू कराव्या लागतात. मग हळूहळू जमते. हे सगळे पथ्य नियमितपणे पाळावे लागतात. वेळ प्रसंगी 4 पैसे खर्च करावे लागतात. शिकाऱ्यासारखी तुमची दृष्टी शोधक आणि सावध असावी लागते. घाबरटपणा दाखवून आलेली संधी दवडणे हे या शास्त्रात फार मोठे पातक समजले जाते. आणि इतके करूनही जमले नाही तर सुखदुःख समान मानून संतपणाने दुसरीकडे मोरा वळवावा लागतो. बेंकूने सांगितलेली ही माहिती ऐकून मी तोंडात बोटं घालण्याच्या बेतात, पण तोंड पानाने भरलेले असल्यामुळे मला तसे करता आले. तथापि एवढी गोष्ट खरी की या लहानशा आयुष्यात माझ्या या विद्यार्थ्यांनी फारच बहुमूल्य अनुभव ओळखले. याची किंमत कशानेही करता येण्यासारखी नव्हती. प्रश्न विचारला त्यावेळी माझ्या अंगात बराच उत्साह होता, पण ही सगळी माहिती ऐकल्यानंतर मला थोडासा घाम आला. चेहरा हताश करून मी म्हणालो, गड्या हे तू मला उगीच सांगितलीस का हो मास्तर? अरे मला या माहितीचा काय उपयोग? का नाही? नाही मी म्हणतो का नाही? अरे मला हे सगळं जमेल असं वाटत नाही मला. हे ऐकून वेंकूचा चेहरा उचलला. मास्तर अहो हे लय अवघड शास्त्र आहे. पण तुम्ही तच खायचं काम नाही. तुम्ही कसं टाईट राहा, टाईट. तुम्हाला मी जवळ केलं म्हणजे होतंय बघा. आता मी त्याच्या कलेनेच घ्यायचं ठरवलं. खरं म्हणतोस? अहो अगदी खरं. हे बघा छान खरं. ठीक आहे. मास्तर असल्या बाया की नाही अर्चेंट वस्तू येत्या. एक गरज आहे ना म्हणायचं. आता तुम्ही मास्तर पहिल्यांदा असं करा. कसं? तुम्हाला शिट्टी घालता येते का? नाही. कसं पण केलंय? काय झालं? अहो शिट्टी वाजवायला आलीच पाहिजे म्हणतोय. पण अहो त्याशिवाय पुढे एक पाऊल टाकायला घ्यायचं नाही तुम्हाला. पण मला हे शीळ प्रकरण एकूणच महत्वाचं. व्याकरण आल्याशिवाय जशी भाषा मी घेत नाही तसेच हे आधी शुद्ध लेखन मग लेख, हे शाळेतले तत्व मला आठवले आणि बेंकूचे म्हणणे मला पडले. मी म्हणालो, ही गोष्ट आहे, पण त्या वाचून अडून कसं चालेल? एक काम करतो, तुमचं बाजारातली शिट्टी आणून वाजवली तर चालेल का? त्याने काय होणार आहे? अरे पण माझ्याकडे स्काउटची शिट्टी आहे ना, 4 वाजता ती आणू का? माझ्या या बोलण्यावर बेंकूने मान हलवून निषेध व्यक्त केला. मी गप्प, तोही गप्प. मनाशी विचार करीत राहिला. मग पाठी डोकून म्हणाला, उद्यापासून पहिल्यांदा हे काम शिकायचं मास्तर, आणि पुढचं पुढे बघू. निघून गेला. त्यानंतर पुढच्या 4-8 दिवसात आमचा कार्यक्रम रोज चालला. गावाबाहेर माळावर जाऊन आम्ही दोघेही शिट्ट्या वाजवत बसलो. दोन्ही हाताची 2 बोटे जिभेला लावून आणि जीभ आत म्हणून मी तोंडाला हेच येईपर्यंत शिट्ट्या वाजवत. 10-15 दिवसातच माझ्या मुखातून कर्णकर्कश आवाज बाहेर पडू लागला आणि त्यामुळे आसपासचे सगळे वातावरण दुमदुमून जाऊ लागले. अहोरात्र मला शिट्टी वाजवण्याचा नाद झाला.
त्या काळात झोपेत सुद्धा मी शिट्टी वागवत होतो, असं मला आढळून येतं. कारण झोपेतून जेव्हा मी जागा होईल तेव्हा माझी दोन्ही हातांची दोन्ही बोटे तोंडात बसलेली असते. फार काय, शाळेतही एकदा शिट्टी वागून दाखवली, पोराने शाळा डोक्यावर घेतली. खुद्द व्यंकूने मला शाबासकी दिली. आता अशा रीतीनं त्याच्या देखरेखीखाली या शास्त्रातले शुद्ध लेखन मी शिकलो. पहिला धडा पूर्ण झाला, दुसऱ्या धड्याची वाट पाहू. पण पुढचे धडे व्यंकूकडून घेण्याचा पसंत झाला नाही मला. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो माझ्याकडे आला नाही. मग 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस गेले, आठवडा लोटला, तरी तो काही आला नाही. मी चौकशी केली तेव्हा कळले की एकाएकी बोलावणे आल्यामुळे तो आजही गेला. परत कधी येईल याची निश्चिती नाही. महिना, 1.5 महिना लोटला, तरी तो आला नाही. पण या 1.5 महिन्यात माझी पुष्कळच बदलली. पान तंबाखू खाऊन लावणीची ओढ गुणगुणत मी काम करायला शिकलो. गुरुचरित्र, शनिमात्मय, भाकड पुस्तके अडगळीत टाकली. मी तोता महिना, गुलबकावली, बहात्तरी ही गमतीदार पुस्तकं नित्य नेमाने वाचू लागली. तोंडातली लाळ पुसत आणि वरचेवर जीभ काढतात. फार काय हो, कुणाची भीती न बाळगता तमाशाच्या कानात एकट्याने जाऊन उभा राहू लागलो. मोठा आरडाओरडा करीत हसू लागलो. काही वेळा तर बेदरकारपणे मी तोंडात बोटे खुपसून कांठळ्या बसवण्याला शिकताही नव्हती. एकंदरीत माझ्यात फारच सुधारला. आणि मग एके दिवशी रात्री अचानकपणे व्यंकू महाशय पलीकडे आले. फार दिवसांनी माझा गणित विद्यार्थी ठरला. त्याच्या हातात पाटी दप्तर नव्हते, कपडेही झकपक नव्हते, चेहरा सुकला होता. उदास तोंड करून तो भिंतीला टेकून बसला. त्याला बघून माझा आनंद गगनात मावेना. तो गेल्यापासून मी काय काय प्रगती केली होती मला त्याला सांगायचं होते, पण त्याची ती दुःखी मुद्रा म्हणून माझी थोडी निराशा नाही. मी आपला गप्प. असा बराच वेळ गेला. मी विचारले, व्यंकू, ए बाळ व्यंकू, काय होतास रे इतके दिवस? मामाच्या गावी गेलतो. कशाला? मामा आजारी होता ना. मग मामा मेला काय? अहो काय मास्तर, त्याला काय धाड झाली मारायला? आई बरा, पण मला सोडता सोडी नव्हतं. मग लेखा चेहरा का तुझा असा सुटकी? माझ्या एका प्रश्नाला उत्तर म्हणून त्याने एक लांबच शिवी दिली. मीही रागवलो. त्याच्यापेक्षा मोठी आणि मार्मिक शिव देऊन म्हणालो, दाढवा, अरे मला शिवी देतोस? तुम्हाला नाही मास्तर, मग त्या बाईला हो, आमच्या त्या बाईला हो. का बरं? मास्तर मास्तर आज बघा इतक्या दिवसांनी मी तिच्याकडे गेलो, बसलो, पण एक अक्षर बोलली नाही हो. मग मी टाकलो तर मला सुरकावून बोलली. अहो शेवटाला तर तिनं मला घराबाहेर काढलं. बघा मास्तर, बघा हो, अहो कशी बाईची जात आहे बघा. व्यंकूचे बोलणे ऐकून माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. उचंबळून मी म्हणालो, अरे रे 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 व्यंकू, हा नादच वाईट, तुला सांगत होतो. व्यंकू काही बोले गप्प. बराच वेळ शांतता बसला. मग तो म्हणाला, पण मास्तर हा, तिनं असं कशापाई केलं असतं नो? त्याला उत्तर देण्यासाठी मी घटकावर थांबलो. शेवटी एक तरी प्रश्न व्यंकूने असा विचारला होता की ज्याचे उत्तर मला देण्यासारखे होते. माझे सगळे सात्विक भाव जिंकून गेले. छाती अभिमानानं फुलली, मान आपोआप ताट झाली आणि मी अत्यंत सावकाशपणे म्हणालो, व्यंकू, अरे ती हल्ली माझ्याकडेच. आंतरिक वाचन घट्टासारखं आहे. राजावर दुसऱ्यावर एक छोटस लोटा देवेंद्र शिंदे याला मी मला कट्ट्यावर टाकलं होतं. तर राजाबाई नर्सरी चालू केली आहे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती तिकडच्या पाहुण्या केली, त्यांना माझ्यातर्फे एक छोटस रोपट देण्यात येईल. तेव्हा मी राजाबाईच विनंती करतो. आमच्या कट्ट्यावर सैन्य फळाने एका मराठी असलेली व्यवसायासाठी घेतलेली आहे आणि ती उद्योजका बांधली. खरंच एवढ्यासाठी वाटते
की नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभा या वयात ही जिद्द पाहिजे. आता पुढच्या 4-5 महिन्याचा कार्यक्रम मी सांगतो. एप्रिलमध्ये 19 एप्रिल अक्षय तृतीया, अभिराम बडकर याची कादंबरी पडशाला त्या कादंबरीचं अभिवाचन होईल. त्याच्यामध्ये अभिराम बडकर स्वतः असतील, ते अभिवाचन नाही करणार पण ते चर्चेसाठी असतील आणि क्लासिक सेटिंग त्याच्यामध्ये मराठी ग्रुपवर मी टाकून आणलं राहतील. त्यानंतर मे मध्ये निजामावरती कार्यक्रम आहे. जून मध्ये पु ल देशपांडे पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या सहनिर्माण एक कार्यक्रम आहे. आणि जुलैमध्ये इंदिरा संतांची स्मृती दिन आहे. तो इंदिरा संतांच्या कवितांवर एक कार्यक्रम आहे. एवढे कार्यक्रम तर नक्कीच आहे. तेव्हा माझी विनंती आहे की सर्वांनी आपलं सभासदांचं रिव्ह्यू करावं. आज तुम्ही करू शकता किंवा एप्रिलमध्ये आपल्याला कार्यक्रमाच्या आवाहन देऊ शकता. सर्वांनी पुरंदराकडे द्यायची आहे. आणि एक विनंती माझी की आपण इतके दिवस इतके वर्ष 1000 रुपये देतो, आपण 1200 देऊया किंवा विनंती आहे. कारण आता आपल्याला मागणं थोडं जास्त द्यावं लागतं. आपल्याला कार्यक्रम चांगला मागणं थोडं देतात. वार्षिक त्याचा आपण जर एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण 100 रुपये घेतो ते तेवढंच राहतं. ते वार्षिक आहे. एप्रिल ते मार्च. स्मिता पांढरे नमस्कार. उपस्थित मान्यवर आणि प्रदीप पाटील सर आणि कार्यवाह आणि आपण या चांगल्या संख्येने उपस्थित राहिलेले सभासद आपल्या सर्वांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवू. अशी उपस्थिती दर महिन्याला अनुभव जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि आता आजच्या 52व्या अंधेरी वाचन गटाच्या कार्यक्रमाविषयी कार्यक्रम छान झाला. कुठे गेले सांग तर दोन्ही अभिवाचन खरंच खूप छान आणि कौतुक करावं असं वाटतं. ते सिद्धार्थ सागे मी जरा बोलते. दोन्ही अभिवाचनामध्ये तुम्ही ईसा आणि व्यापक याची व्यक्तिरेखा खरंच खूप छानरित्या वाचली. टीमवर्क आहे. बाकीच्यांनी खूप छान वाचले. त्या प्रश्नच नाही पण तुमच्या फ्लो जो होता वाचनाचा आणि आमच्या समोर अगदी चित्र उभं राहिलं. कथा खरंच खूप छान होत्या. आणि ताजमहल याविषयी बोलायचं झालं तर अर्थात ताजमहल बघायला आपण सर्वजण जातो पण खरंच एक खुसखुस असते की त्यामागचं जी काही कथा मांडल्या गेली ती लक्षात घेऊन जर गेलो तर खरंच जीवाला चुटचुट लागते की कुठल्या कारण मीमांसे मागे हे ताजमहल बांधलं गेलंय हे वाटेल लागतं. त्यामुळे ही कथा सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण जे काही शहनशाही केलंय ते खरंच बरोबर नाही वाटत पण एकीकडे ताजमहल ही कलाकृती बघून छान वाटतं. पण ते न विसरता लोकांनी जाणून म्हणजे तो मनात विचार येतोच जेव्हा आपण ताजमहल पाहायला जातो. आणि व्यंकूची कथा वाचताना मला पिंजरा हा पण माझ्या लक्षात आला. कारण थोडंफार का होईना साधारण तो बेस आहे पण मजा आहे. म्हणजे एक साधारण कथा आणि हे सगळं छान आहे. पण तिथे आपल्या संध्याकाळी होत्या तर इथे व्यंकूने सगळी बाजी मारली त्यामुळे हा एक छानसा फरक होता तिकडे. तर खूप छान तुम्ही वेळ घेऊन इथे आलात आणि सगळ्या टीमच म्हणजे जान्हवी असलेकर, मानस दाते आणि सिद्धार्थ साळवी. माझी एक फक्त शंका एक आहे की तुम्ही सुरुवातीला जेव्हा परिचय झाला तेव्हा सांगतिक आणि व्यक्तिगत संघ हे आम्हा लोकांना थोडंसं थोडक्यात समजावून सांगाल का की काय असतं?
सांगतिक आणि सांगली सांघिक काय सांगली म्हणजे एका पुस्तकात म्हटल्यानंतर पूर्ण संघाला एक फक्त पारितोषिक किंवा द्वितीय पारितोषिक असं दिलं जातं आणि वैयक्तिक स्वरूपातलं पारितोषिक असतं म्हणजे त्या संघामध्ये ज्यांनी ज्यांनी वैयक्तिक त्या अभिवाचन उत्तम केलं असेल त्यांना सांघिक आणि वैयक्तिक बर खूप छान. पण तुम्ही खूप छान प्रगती आहे तुमची जे काही आम्हाला आता ऐकण्यामध्ये आहे असं सांगावं असं वाटतं की व्यापूची शिकवणी हे आता आम्ही तेव्हा विलासरावांचं हो. केलं याचं नाटक देखील शिकायला गेलो हो शिकायला पाटील सरांनी उल्लेख केला की त्याच बेसवर आहे ते. तर पण छान आहे तुमचं सादरीकरण खूप छान. फक्त एक आहे दाबणे मानस दाबणे फक्त एक छोटस मी सांगू का म्हणजे बघताना जाणवलं की तुम्ही जेव्हा खूप छान वाचलं तुम्ही शहनशाह पेपर तुमचा फारच चेहऱ्यावर होता. मी खरं त्यांना सुचवलं की चेहरा तुमचा दिसल्यानंतर बघणाऱ्याला पण थोडस एक सुचवले म्हणजे लहान तुम्ही मोठा त्याचा वगैरेची पण एक सुचवते की तुम्ही चेहरा तुमचा न झाकता तुम्ही जर केलं तर अजून जास्त पण तुमचं वाचन छान होतं पोचलं आमच्यापर्यंत. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचे आभार. असेच येत राहा अजून छान छान कथा घेऊन आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी आम्ही हनुमान गीतारामांच्या गीतांवर कार्यक्रम केला होता. मी मुकुंद सराफ. दोनच गोष्टी मला बोलायच्या आहेत. पहिला म्हणजे व्यंकोची शिकवणी. हे जे मुळात कथा आहे ते जरा मी प्रशांतांची क्षमा मागतो पण थोडं अतिरंजित झालेलं आहे आणि ताजमहालबद्दल काय बोलतो म्हणजे मला माहिती असेल की अनिल पांडेची एक कविता आहे बादशाहच्या आवर प्रीतीचे आणि असं म्हणतात की कुठलाही मराठी माणूस तिथे गेला की आपला बऱ्या वाईट आवाजात ते गाणं उडवल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं अनेक कुणीतरी असं म्हटलं होतं की शहनशाह सारखा दिलदार ग्राहक मिळाला तर ताजमहाल निर्माण होतो आणि औरंगजेबासारखा खडूस मिळाला तर देविका मकबरा होता औरंगाबादचा. पुन्हा एकदा मला या सगळ्यांचा आभार आणि सांगावं वाटतं की तुम्हाला जर तुमच्या टाइम टेबल मध्ये बसणार असेल तर मला एक कार्यक्रम सादर करायला पुन्हा एकदा संधी हवी आहे की 12 वर्षात गरिमा राजा परांजपे आणि सुधीर फडके यांनी 21 वर्षात 12 रौप्य महोत्सवी कार्यक्रम दिले. त्याच्यावर एक कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा आहे. जर पाटील साहेबांनी परमिशन दिली तर मी ऑक्टोबर-नोव्हेंबरला येऊ शकेल. कारण नोव्हेंबरला या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि जुलै हे या तिघांचे जन्मदिवस आहेत. थँक्यू व्हेरी मच. काल स्मिता दादा भेटले होते मला. त्यांच्याशी पण बोलणं झालं. त्यांची नवीन कादंबरी आहे हिडिंबा. तर मी त्याला म्हटलं की त्या कादंबरीचं आपण अभिवाचन करूया का अभिवाचन कट्ट्यावर आणि तुमच्याशी चर्चा तयार झाली. त्यामुळे खरं सांगतो आपल्याकडे कार्यक्रम खरंच काम करता नाही. फक्त मला असं वाटतं की कमीत कमी 40-50 माणसांनी बाजूला ऐकायला आणि भाषण असावं. छान झाले हो मला शिकायला म्हणून जरा थोडासा फरक केलेला खूपच बदलले. हा तर त्याचे हिट्स जे येतात मी थोडं मांडलं कळतं म्हणजे ते जरा वेगळाच होतो. परंतु त्याचा व्यंकूचा आवाज त्या सिद्धार्थी केलेला आवाज एकदम सेम ते बोलण्याची नका बोलणे. प्रदीप सरांचं आणि श्रीरंगाचे जुने ऋणानुबंध आहेत फार ग्रंथालीपासूनच. तरी सुद्धा वाचनाच्या या ओसरत गेलेला ओलावा जपण्यासाठी आणि शिक्षणासाठी अंधेरी वाचन कट्टा अशा विविध विषयांवरील अभिवाचनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रकारे समाजाला पुस्तकांच्या दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग दाखवत आहे. त्याबद्दल प्रदीप पाटील सर तसेच अंधेरी वाचन कट्टा या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आम्हाला एक संधी जवळजवळ 3ऱ्यांदा दिली त्याबद्दल पुन्हा आभार. नक्की आम्हाला परत यायला आवडेल. धन्यवाद.